बापाची निळ्या ध्वजाचा निळ्या ध्वजाचा प्रसा कसा देत नाही प्रसा कसा देत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ऑल इंडिया पॅंथर सेनेचा पोलिसांनी मारलं आली गाडी आज 10-8-9 दिवस झालं उपोषण सुरू आहे। बौद्ध महिला आहेत अन्नत्याग उपोषण करतायत। अनेक महिला ऍडमिट झालेल्या आहेत। त्यांच्या वेणी गावामध्ये खैरलांजी सारखी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। हत्याकांड होण्याची शक्यता नाकारता येत नाही। जातीवादातून निळ्या झेंड्याला आणि मशानभूमीला विरोध होतोय आणि या मागणीसाठी भयभीत झालेल्या बौद्ध समाजाच्या जवळपास 20 ते 30 महिलांनी बुलढाण्याच्या या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे। आज अनेक महिला ऍडमिट आहेत आणि बुलढाण्याचे जिल्हाधिकारी यांना दलित महिलांना येऊन भेटायला काय नेमकं वाटतंय हा प्रश्न आम्हाला पडायला लागलाय। ते 2 वेळा त्या शिष्टमंडळाला ते कार्यालयात बोलवतात पण या ठिकाणी येऊन भेटत नाहीत। ते आता उपोषण सोडण्याच्या सुद्धा तयारीत आहेत पण तरी सुद्धा त्यांना आश्वासन द्यायला सुद्धा कलेक्टरला इथे वाटत नाही। याचा आम्ही निषेध करतो की जिल्हाधिकारी कॅबिन मध्ये बसून उपाशी असलेल्या आंदोलक महिलांना इथं या इथं बोला अशा पद्धतीने जी काही भूमिका आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि या गंभीर प्रश्नाच्या ज्या ज्या मागण्या आहेत एकतर झेंडा काढायला तहसीलदार गेल्यानंतर केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो म्हणला म्हणून या महिलांवर आणि तरुणांवर म्हणजे जवळपास 30 जणांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले। शिकणाऱ्या तरुणांचं आयुष्य बर्बाद केलं। सरपंच ग्रामसेवक जातीवादी भूमिकेतून त्या ठिकाणी काम करतायत आणि त्यातून तिथं दलित अत्याचाराची हत्याकांडाची मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। हे गुन्हे मागे घेतले पाहिजेत। निळा झेंडा कायम राहिला पाहिजे। स्मशानभूमीची जागा मिळाली पाहिजे आणि आंदोलकांना सन्मानपूर्वक वागणूक देण्याचं काम बुलढाणाच्या जिल्हाधिकारी किरण पाटील साहेब यांनी केलं पाहिजे। आज आम्ही एवढ्या 400 किलोमीटर लांबून येऊन त्यांना आवाहन करतोय की आंदोलकाशी चर्चा करा तर ते म्हणतात कॅबिन मध्ये या। मी कॅबिन मध्ये बसलोय। आज राज्यभर आम्ही आंदोलन करतो उपोषण करतो। पहिला अनुभव आहे आम्हाला की बुलढाण्यामध्ये अशा पद्धतीने सुरू आहे। हे कुणाच्या इशाऱ्यावरती सुरू आहे? इथं राजकीय पाठबळाशिवाय यांच्यावरती अत्याचार झालेला नाही अशी गंभीर स्थिती आहे। म्हणून आज मी या पीडित कुटुंब सगळ्या समाज बांधवाला भेटायला आलोय। त्यांचा आवाज राज्यव्यापी करायला आलोय आणि यापुढे जर त्यांच्यावर अन्याय झाला तर पॅंथर स्टाईल उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत। पोलीस प्रशासनाने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ गावामध्ये शांतता कमिटीची बैठक घ्यावी आणि तिथं शांतता राहील, सामाजिक सलोखा राहील, दलित समाज सुरक्षित राहील याचा असणारा ते प्रयत्न करतील अशी त्यांच्याकडून आम्ही आज अपेक्षा बाळगतोय। आणि थोड्या वेळात या ठिकाणी त्यांनी जर रिस्पॉन्स नाही दिला तर हे आंदोलन राज्यव्यापी केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही।